नमस्कार मित्रांनो, आज आपण चालू करणार आहोत संस्कृतचा 9वीचा पहिला धडा, ज्याचं नाव आहे सुष्ठु गृहीतः चौरः। या पाठात एक राजा असतो आणि त्याची पैशाची पिशवी चोरीला जाते। त्याच्या घरी 6 सेवक असतात आणि त्या 6 सेवकांपैकीच कोणीतरी एक चोर आहे असं त्याचं मत असतं। म्हणून चोराला पकडण्यासाठी तो वीरबलची मदत घ्यायचं ठरवतो। चोराला पकडण्यासाठी वीरबल कशी युक्ती वापरतो याचं वर्णन या पाठात आलेलं आहे। चला तर मग बघूया पहिला पाठ, ज्याचं नाव आहे सुष्ठु गृहीतः चौरः। देवदत्त नामक को अपि धनिकः आसीत्। म्हणजेच देवदत्त नावाचा कोणीतरी एक श्रीमंत होता। एकदा तस्य धनस्यूतः लुप्त। एकदा त्याची पैशांची पिशवी चोरीला गेली। तस्य गृहे षड्भृत्य आसन। त्याच्या घरी 6 सेवक होते। तेषु एव एक चौर स्यात् इति तस्य मतम। आणि त्यांपैकीच कोणीतरी एक चोर आहे असं त्याचं मत होतं। चौरम ग्रहीतुम सह वीरबलम सहाय्यम अयाचत। चोराला पकडण्यासाठी त्याने वीरबलची मदत घ्यायचे ठरवले। वीरबल म्हणाला, मित्र, अद्य सायंकाले तव सर्वभृत्यान मम गृहं प्रेषय इति। मित्रा, आज संध्याकाळी तुझ्या सर्व सेवकांना माझ्या घरी पाठव। यथा निश्चितं सर्वे सेवकाः वीरबलस्य गृहम् आगताः। म्हणजेच ठरल्याप्रमाणे सर्व सेवक वीरबलच्या घरी आले। वीरबलेन पूर्वमेव सर्वेषां कृते समानोन्नतयः यष्टिका आनीताः। म्हणजे वीरबलने आधीपासूनच सर्वांसाठी समान उंचीच्या काठ्या आणून ठेवल्या होत्या। सहसेवकान अवदत, तो सेवकांना म्हणाला, भो पश्यन्तु एता माया यष्टिका। हे बघा, या जादुई काठ्या आहेत। तासु एकां यष्टिकां स्वीकृत्य सर्वैः देवदत्तस्य गृहं गन्तव्यं, श्वः प्रभाते पुनरागन्तव्यं। सर्वांनी त्यातील एक काठी घेऊन देवदत्ताच्या घरी जा आणि उद्या पुन्हा या। ज्याने कोणी चोरी केली असेल त्याची काठी अंगठ्या एवढी मात्र कमी होईल। रात्रौ सर्वे भृत्याः सुखेन निद्राम अकुर्वन् ऋते एकस्मात्। रात्री सर्व सेवक शांततेत झोपले होते, शिवाय एक। स अचिंतयत श्वः प्रातः मम चौर्यं प्रकटित भवेत्। तो विचार करत होता, उद्या सकाळी माझी चोरी पकडली जाईल। अतः अहम अधुना एव मम यष्टिकाम अंगुलीमात्रम कर्तयामि। मी आत्ताच माझी काठी अंगठ्या एवढी कापून टाकतो। इति चिंतयित्वा तथा कृत्वा सह सुखेन सुप्तः। असा विचार करून तसं करून तो शांततेत झोपला। अनेत्युः लघुयष्टिकां दृष्ट्वैव वीरबलेन चौर्य सम्यक् ज्ञात गृहीतः च। दुसऱ्या दिवशी लहान झालेली काठी पाहून वीरबलने चोराला ओळखले आणि पकडले। अपराधी भृत्य वीरबलस्य पादयोः पतित्वा स्वस्य अपराधम अंगीकृतवान् धनस्यूतं च प्रत्यर्पितवान्। शेवटी अपराध्याने स्वतःची चुकी मान्य केली। त्याने वीरबलचे पाय पकडले व धनाची जी पिशवी होती त्याला पुन्हा देऊन टाकली। अशा प्रकारे हा पाठ इथे संपलेला आहे। पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला या धड्यातील प्रश्नांची उत्तरं व माध्यम भाषा सर्व काही मिळेल। त्यासाठी नक्की फॉलो करा व सबस्क्राईब करा।